नमस्कार मैत्रिणींनो. तर आता झालेली आहे सकाळची वेळ आणि सकाळी अंघोळ झालं आले पटकन स्वयंपाक करायला, कारण आज खूप लेट झाला होता उठायला. सकाळी बेल झाली होती, उठले होते, परंतु म्हटलं परत 5 मिनटं झोपावं. 5 मिनटं करता करता खूप लेट होऊन गेला आणि मला गाढ झोप लागून गेली सकाळी आणि उठायला लेट झाला. झोपेतून उठले, बापरे एवढा लेट झाला. म्हटलं पटकन उठले, अंघोळ झाली, डायरेक्ट किचनमध्ये आले आणि म्हटलं कसली अवघड भाजी बनवण्यापेक्षा साधी सोपी भाजी बनवावी. तर म्हटलं हिवाळ्यामध्ये जे उडदाची डाळ आहे ना ती खायला अगदी मस्त छान टेस्टी लागते, म्हणून मग मी म्हटलं उडदाची डाळ आज बनवूयात. तर त्यासाठी मी इथे आलं, लसूण, खोबरं, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. एका साईडला डाळ लावून दिलेली आहे आणि एका साईडला लगेच चपात्यांची मी तयारी करून घेतलेली आहे. आता जवळजवळ 10 मिनटं झाली होती आणि 10 मिनटामध्ये माझी एवढी कामं झाली होती. आणि ओवीची देखील अंघोळीची तयारी करायची होती. तिला उठवलं मी, ती ब्रश करत होती एका साईडला आणि पाणी देखील तिला सोडलं होतं. म्हटलं डाळ आणि अगोदर चपात्या करून घ्यावं, नंतर तिला मी अंघोळ घालणार होते. तर ती या ठिकाणी तयारी करत होती, तिची कपडे वगैरे आणून ठेवले. एका साईडला पाणी देखील चालू होतं. तर ह्या पोळ्या झालं की लगेच मी तिला अंघोळ घालून देणार होते. तर चला या ठिकाणी मी झटपट उंडे जे आहे करून घेतले आहे. एका वेळेस 5 उंडे पटपट बनवून घेतले, म्हणजे झटपट चपात्या होतील. तर दुसऱ्या साईडला लगेच मी फोडणी देखील देणार आहे. तर फोडणीमध्ये मी फक्त जिरे, मोहरी घातली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, थोडा हिंग टाकलेला आहे. ती मगाशी जी पेस्ट बनवली होती ना मी आलं, लसूण, खोबऱ्याची, तर ती टाकली आणि छान परतून घेतली. यामध्ये थोडीशी हळद टाकली, कोथिंबीर टाकली आणि मस्त छान तडका दिला आहे डाळीला. आणि या ठिकाणी मस्त आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त छान डाळ तयार झाली होती. आणि ही जी डाळ आहे ना हिवाळ्यात खायला अगदी मस्त लागते, खूप छान लागते. तर चला या ठिकाणी डाळ देखील माझी होते आणि एका साईडला चपात्या झाल्या की पापडची देखील मी आज चटणी करणार आहे. तर ओवीला देखील मला अंघोळ घालायची आहे अजून. काय होतं ना, एखाद्या वेळेस जर लेट झाला ना अशी धावपळ करावीच लागते आणि त्यात व्हिडिओ शूट करायचं म्हटलं म्हणजे काय की कॅमेरा चालू आहे की नाही 4 वेळेस बघणं, त्यानंतर स्वयंपाक देखील करायचा असतो, यात थोडेफार वेळ जातोच. तर चला या ठिकाणी ओवीची देखील अंघोळ झाली होती आणि एका साईडला मी भात लावलेला होता आणि एका साईडला ओवीला दूध गरम करून ठेवलेलं होतं. तर माझं चपात्या वरण झालं होतं आणि एका साईडला भात लावून दिला. तर 10 मिनटात भात देखील माझं होऊन जाईल. तर ओवीसाठी दूध ठेवलं आहे, ते ओवीला दूध घेईल. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुढे घेऊन येणार आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला दूध तर गरम करून झालं आहे. ओवी हे दूध घेईल आणि पटकन टिफिन भरून घेते. तर जे उडदाच्या डाळीचे पापड आहे ते वरती डब्यात ठेवलेले होते, ते काढून घेतले मी आणि छान मस्त भाजून घेतले. आणि पापड भाजल्यानंतर लगेच त्याची चटणी देखील बनवून घेतली होती. झटपट एकदम फास्ट काम चालू होतं माझं. 100 स्पीड म्हणायला काहीच हरकत नाही. अगदी फास्ट कामं करत होते, कारण लेट झाला होता मला. तर चला हे असं व्हिडिओ शूट वगैरे करणं मला जास्त आवडतं, त्यामुळे मी ह्या काही अशा म्हणतो ना आपण की चॅलेंज ते घेत असते. तर म्हटलं माझ्याकडे झोपेतून उठले तेव्हा 1 तास बाकी होता. 1 तासामध्ये व्हिडिओ शूट पण झालं आणि त्याचा स्वयंपाक देखील झाला, ओवीचं तयारी देखील करून झाली. तर या ठिकाणी ओवी दूध घेते, ओवीची केस अजून विंचरायची बाकी आहेत. तर टिफिन देखील या ठिकाणी ओवीचं पॅक करून घेतलेलं आहे. तर मस्तपैकी छान चपात्या, पापडची चटणी, उडदाची डाळ, टिफिन या ठिकाणी रेडी आहे. भात तर एका साईडला होतोच आहे आणि गोडमध्ये मी दिलेलं आहे खजूर आणि सोबत दिलेलं आहे तोंडी लावण्यासाठी लोणचं आणि पापड चटणी तर असणारच आहे. त्यामुळे जेवण अगदी छान मस्त होतं. तोंडी लावायला काहीतरी पाहिजेच, त्यामुळे जेवण आहे ना खायला म्हणजे पोटभर जेवण होतं. तर चला ओवीचं देखील टिफिन भरून झालेलं आहे. बोलता बोलता ओवीचं टिफिनचं झाकण लावायचं राहिलं होतं, तर ते लावलं आणि टिफिन रेडी आहे. गरम गरम भात झाला आहे या ठिकाणी आणि भात देखील भरून घेते. तर या ठिकाणी पूर्ण टिफिन झाला. त्यानंतर टिफिन भरून झाल्यानंतर मग मी ओवीचे केस वगैरे विंचरू दिले, त्याची थोडीशी तयारी करून दिली आणि तिला स्कूलमध्ये मी सोडवून आले. स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर मग मी अगोदर घर आवरायला घेतले. घरे पटपट आवरली. अगोदर घरं वगैरे स्वच्छ झाडून घेतले, सगळे घर पुसून घेतले, फर्निचर पुसून घेतले, कानेकोपरे सगळं व्यवस्थित आवरून झालं होतं माझं. नंतर मी कपडे धुतले. या ठिकाणी बघू शकता कपडे झाले आणि कपडे सुकत टाकून दिले आणि कपडे सुकत टाकल्यानंतर मी लगेच पुढची कामं करायला घेतली. आता महिन्यातले जे काही दिवस आहे ना ते मी काही खास कामाला देते, त्यामुळे माझं जे घर आहे ना ते अगदी नीटनेटकं राहतं, कधीच खराब होत नाही. फक्त 10-15 मिनटं वेळ जरी दिले महिन्यातले तरी ते कामं जे आहे ना ते होतात आणि घर जे आहे ना अगदी छान मस्त आपलं क्लीन राहतं. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी
फरशी क्लीन केली होती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल, तर व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी मी एक पाण्याची बॉटल घेतली आहे आणि ड्रेस पूर्ण ओला झालेला आहे. आताच कपडे धुवून झालेली, माझे कपडे धुवून घेतलेली, कप सुकट टाकले आणि डायरेक्ट किचनमध्ये आलेली, कारण मला हे किचन ट्रॉलीज आहे ना ते बाहेरून पूर्ण क्लीन करायचे आहेत, कारण त्याच्यावर थोडेसे डाग वगैरे झालेले आहेत. मी रोज पुसत नाही, 8 जूनला एक वरचीवर हात मारते, परंतु महिन्यातून एकदा मी नाही का हे जे लिक्विड आहे मी ते बनवणार आहे ना, त्या लिक्विडने ना सर्व ज्या हे ट्रॉलीज आहे ना ते पूर्ण क्लीन करणार आहे. बाहेरूनच क्लीन करणार आहे, मधून काय नाही, कारण मधून सगळे स्वच्छ आहे, त्यामुळे मग मी बाहेरूनच क्लीन करणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी फरशी जी आहे ती पूर्ण घासून पुसून घेतलेली होती. आणि आजचं दुसरं काम आहे ते म्हणजे ज्या ट्रॉलीज आहेत त्या स्वच्छ करायच्या आहेत बाहेरच्या साईडने. तर चला, कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महिन्यातले असे काही खास कामं आहेत की ते मी करते म्हणजे करतेच. ठरलेली आहेत ती कामं महिन्यामधले, की महिन्यातले हा एक दिवस आपल्याला फरशीसाठी द्यायचा आहे, महिन्यातले एक दिवस या किचन क्लीन करायचं आहे. आता कदाचित उद्याच्या व्हिडिओमध्ये काय आहे की तुम्हाला दिसणारच आहे काय क्लीन करणार आहे, कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी डबे करण्यासाठी एक छोटंसं कपाट म्हणू शकता किंवा एक जागा केलेली आहे. इथे हे टाईल्स देखील आहे आणि ते सगळं पूर्ण स्पेस आहे. आता किती वेळ कशाला देते ते तुम्हाला समजेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. मी काही खूप जास्त करत बसत नाही की मला किचन क्लीन करायचं आहे किंवा साफसफाई करायची, मी त्याला खूप जास्त वेळ द्यायचा असं मी नाही करत, कारण मला बाकीची बरीच कामं असतात. जर हेच कामं घेऊन जर बसले ना, ह्याच कामांना मला वेळ द्यावा लागेल, बाकीच्या कामांना मला वेळ अजिबात नाही भेटणार. त्यामुळे मी 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं असे 24 तासातले, म्हणजे एका दिवसामध्ये 24 तासातले फक्त 20 मिनिटं देत असते. म्हणजे रोजनी महिन्यातून फक्त 20 ते 25 मिनिटं काढायचे आणि आपलं जे घर आहे ते अगदी छान क्लीन व्यवस्थित राहतं, ते चमकतं, शाईन करतं. तर चला, काल मी वरची जी घासलेली आहे ना अगदी छान मस्त चकाचक वाटते ती. तर आज आहे ट्रॉलीची वेळ, म्हणजे ट्रॉलीज आज क्लीन करायची आहे. तर चला, लिक्विड कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते मी. तर शक्यतो मी यामध्ये शॅम्पू वापरते, परंतु आता माझ्याकडे ते शॅम्पूची बॉटल आहे, परंतु मी काय करते असं क्लीन प्लस शॅम्पू जो आहे ना तो वापरते, परंतु तो सध्या नाही आहे माझ्याकडे, संपला आहे तो. त्यामुळे मी हे जे विम लिक्विड आहे ते वापरते. ते थोडंसं आपल्याला जास्त नाही वापरायचं, थोडंसं वापरायचं आहे. जास्त जर वापरलं तर काय होईल की जसं फेस कसं म्हणतो आपण तसं फेस आल्यासारखं होईल, त्यामुळे थोडंसंच टाकायचं, एखादा चमचा टाकायचं. एवढी बॉटल मी भरून घेतलेली आहे आणि यामध्ये जवळजवळ 1 चमचा लिक्विड टाकलेलं आहे. आणि यामध्ये मी टाकणार आहे थोडासा सोडा, टाकणार आहे यामध्ये मी. हा आहे खाण्याचा सोडा, तो मी यामध्ये टाकणार आहे. अगदी थोडासा टाकणार आहे मी, जास्त काही टाकणार नाही आहे. या ठिकाणी बघू शकता अगदी थोडासा या ठिकाणी मी सोडा घेतलेला आहे, तो आता यामध्ये मी टाकते. आता हे जे मिश्रण आहे ना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की एवढी जागा मी खाली ठेवलेली, कारण हे असं छान व्यवस्थित मिक्स करण्यासाठी तेवढी जागा खाली ठेवलेली आहे. पूर्ण गच्च करून घेतली असते ना व्यवस्थित शेक नसतं झालं, मिश्रण आहे व्यवस्थित तयार झालं नसतं. जे लिक्विड आहे ना विम लिक्विड ते म्हणजे पाणी आणि लिक्विड एकजीव झालं नसतं, म्हणजे एकत्र झालं नसतं ते, त्यामुळे थोडीशी जागा मोकळी सोडली आणि छान हे मिक्स करून घेणार आहे मी. आणि ही स्प्रेची बॉटल फक्त 20 रुपयांना आणली होती मी. ही खाली बॉटल होती तर ती फक्त 20 रुपयांना आणली होती मी. तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीचं हे लिक्विड जे आहे ते तयार झालेलं आहे. आता मी काय करते, हे पूर्ण याच्यावरती स्प्रे करणार आहे. तर सगळीकडे माझा स्प्रे मारून झालेला आहे, त्यामुळे थोडेफार जे डाग असतील ते छान दिसतील आणि पटकन निघतील. त्यामुळे अगोदर मी स्प्रे जो आहे तो सगळीकडे मारून घेतला.
तर त्यानंतर मग मी एक अशी सॉफ्ट अशी घासणी घेतली आणि ते घासणीने थोडंसं असं हात मारून घेतला आणि त्यानंतर व्यवस्थित छान पुसून घेतलं. ह्या ज्या सनमाइका आहे ना त्या ॲक्रेलिकच्या आहेत, त्यामुळे त्याला थोडी जरी आपण हार्ड घासणी वापरली किंवा तारेची वगैरे घासणी जर वापरली ना, लगेच त्याच्यावरती स्क्रॅच पडतात आणि ते स्क्रॅच आहे ना ते परमनंट राहतात, ते जात नाही. फर्निचरवाल्याने आम्हाला सुरुवातीला अगोदर सांगितलं होतं की तुम्ही याला क्लीन करताना अगदी सॉफ्ट जे आहे जे काही वापराल ते सॉफ्ट असलं पाहिजे. तर मग ह्या ठिकाणी मी किचन साफ करण्याचा जो स्पंज असतो ना, तर तो घेतलेला आहे या ठिकाणी आणि ते छान व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. ही सॉफ्ट घासणी घेतलेली आहे आणि त्याने व्यवस्थित अगोदर घासून घेतलं. घासून म्हणजे फक्त एक वरचीवर हात मारलेला आहे आणि पुसून घेतला आहे. आणि अगोदर मी स्प्रे मारल्यामुळे त्यावरती 1-2 थोडेसे फार डाग होते ना ते निघून गेले आणि जास्त काही मला क्लीन करायची गरज पडली नाही. तर या ठिकाणी सर्व जे ट्रॉलीज आहे ना त्या व्यवस्थित स्वच्छ बाहेरून मी साफ करून घेतलेला आहे. आणि महिन्यातले जर असे काही खास दिवस जर आपण दिले ना, आपलं ज्या घरातल्या वस्तू आहे ना त्या वर्षानुवर्ष चांगल्या राहतात, खराब होत नाही. तर काय होतं, आपल्याला बऱ्याच वेळेस दुर्लक्ष करतो आपण ह्या गोष्टींकडे, नंतर मग ते डाग वगैरे जे आहे ते चिटकून बसतात आणि ते लवकर निघत नाही, ते खूप घासावे लागतात आणि मग फर्निचर आहे ना ते आपलं लवकर खराब होतं सारखं जास्त घासल्यामुळे. त्यामुळे काय करायचं, वरचीवर हे जे आहे ना आवरात चालायचं. त्यामुळे काय होतं, आपल्या जे फर्निचर आहे ना ते नेहमीच चांगलं राहतात. तर या ठिकाणी बघू शकता माझे जे दोन्ही साईडचे ज्या किचन ट्रॉलीज आहे ना बाहेरून पूर्ण क्लीन करून झालेलं आहे. तर त्यामुळे किचन आहे ना अगदी छान चमकत होतं जेव्हा मी सगळं साफ करून घेतल्यानंतर. 8 दिवसातून वरचीवर मी फक्त असं पाण्याने हात मारत असते, परंतु व्यवस्थित असं स्प्रे मारून घासून पुसून हे महिन्यातून एकदा मी करत असते. आणि याला तुम्हाला सांगते मी खरंच फक्त 20 मिनटं लागलो त्याने 20 मिनटामध्ये माझे जे किचन ट्रॉले बाहेरून सगळ्या छान क्लीन करून झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त या ठिकाणी झालेल्या आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये फरशी क्लीन केली होती, आजच्या व्हिडिओमध्ये मी जे किचन ट्रॉलीज क्लीन केले, त्यामुळे बघू शकता अगदी छान मस्त फ्रेश वाटते. आणि आता मी ओवीला स्कूलमध्ये घ्यायला गेली होती, घरातली सगळी कामं आवरून झाली. त्यानंतर ओवीला स्कूलमध्ये घ्यायला गेली आणि तिकडनं येताना आमच्या घराजवळच असलेलं आम्ही मंदिरात गेलो होतो आणि हे बळी महाराजांचं मंदिर आहे. तर इथे आम्ही दर्शन घेण्यासाठी इथे आलो होतो. तर चला या ठिकाणी मी देवाला फुलं वगैरे वाहते, नमस्कार वगैरे करते आणि घरी येताना आम्ही मस्तपैकी छान पाववडा आणला होता. तर आम्ही दोघींनी पाववडा मस्त एन्जॉय केला, कारण बाहेर गेल्यावर थोडंसं काहीतरी खावं असं वाटतं. मग आम्ही घेतलं आणि घरी आलो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला मी घरी जाते आणि भेटते तुमच्यासोबतच. तर या ठिकाणी व्हिडिओ शूट ओवी करत होती. तर चला या ठिकाणी आम्ही घरी आलेलो आहे, मस्त वडापाव एन्जॉय करतो. हे सोबत चटणी देखील भेटलेली आहे. पुन्हा भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.